नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काल 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि जे काही घडणार नव्हतं ते घडलं महाराष्ट्रामध्ये आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। मराठी माणसाला असं वाटलं की आता आपली ताकद वाढली, आता हे दोघं भाऊ एकत्र आले, जे तेवढंच फक्त येणं महत्त्वाचं होतं, जेणेकरून ते दोघे एकत्र आले की अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांची सत्ता येईल, काहीतरी वेगळं राजकारण पाहायला मिळेल आणि मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत त्या लोकांनी आणला आणि त्या मराठीच्या मुद्द्याने त्यांना एकत्र केलं आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मला रात्री एक मेसेज एका मुलाने इंस्टाग्रामवरती पाठवला। मी तो संपूर्ण वाचला आणि त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार येऊ लागले, ज्या काही गोष्टी घडू लागल्या, म्हटलंय तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कुणी पाठवलाय, आता अनेक जण म्हणतील हा बीजेपी वाल्याने पाठवलाय, याने पाठवलाय कुणी मला माहित नाही कुठला तो कोण आहे, पण एवढं मला माहिती आहे की हा मेसेज आणि ही गोष्ट आपल्याला विचार करण्यासारखी आहे। कारण जर आपली उन्नतीच मराठी माणसाची होणार नसेल तर ठाकरे एकत्र आले काय, शिंदे एकत्र आले काय, फडणवीस एकत्र आले काय, कोणी एकत्र आले काय, मोदी एकत्र येऊ नाही तर राहुल गांधी एकत्र येऊ, आपल्या मराठी माणसाची उन्नती होणार नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही। मी तो मेसेज तुम्हाला वाचून दाखवतो। तो मेसेज असा आहे की त्याने लिहिलंय की जी कोणी मराठी माणसं शिवसेना आणि मनसेला समर्थन करत असतील त्यांनी कृपया हा मेसेज त्यांना असं लिहिलंय की वाचू नये। मी पुढे वाचायला गेलो, त्याने लिहिलंय मराठी करून 1700 पिढ्या बसून खातील एवढी माया ह्या लोकांनी गोळा केले आणि आमचा बाबल्या अजूनही त्यांचे मेसेज फॉरवर्ड करतोय, झेंडे मिरवतोय। मराठी मुद्दा, मराठी माणूस, मराठी अस्मिता साठी चाललेला त्यांचा लढा आहे। खरं म्हणजे याला लढा म्हणावं का, हाच मोठा प्रश्न आहे। हा खरोखर प्रामाणिक आहे का, असं त्यांचा प्रश्न। म्हणजे हे जे काही चाललंय ते प्रामाणिक आहे की राजकारणासाठी आहे। पुढे ते बघा सांगते काय 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली। हाच मराठीचा मुद्दा घेऊन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी मद्रासी समाजाविरोधात घोषणा केली। आपल्याला माहितीये, उठाव लुंगी बजाव पुंगी असं ते सगळं बाळासाहेबांचं वाक्य होतं। झालं, मेळाव्यातून परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेलवर हल्ले केले। परिणाम काय, आज 2021 मध्ये म्हणजे तब्बल 55 वर्षांनी याच मुंबई महाराष्ट्र ह्याच शिवसेनेच्या नाकावर टिच्चून याच सेना नेत्यांचे खिशे पैशांनी भरून, म्हणजे या असं सांगितलंय त्याने की या सगळ्या नेत्यांनी स्वतःचे तुंबड्या भरून याच मद्राशांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट हे आपल्याला अमान्य करून चालेल नाही चालणार, हे सगळ्यात महत्वाचं सत्य। दुसरी घोषणा साहेबांनी दिली ती म्हणजे गुजराती समाजाविरोधात, बायको तुमची तर पोरं आमची। त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला, सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाचं वर्चस्व आहे आणि मराठी माणूस त्यांच्याकडे नोकर म्हणून राबतोय, ही देखील सत्य परिस्थिती आहे। तिसरी घोषणा दिली यूपी बिहार भैया विरोधात, एक बिहारी म्हणजे लाख बिमारी। नंतर त्याचं काय झालं, हयाच मराठी माणसाचा कायवार घेणाऱ्या शिवसेनेनी चक्क सेना भवनात उत्तर भारतीय महासंघाची स्थापना केली। ही स्थापना मराठी माणसाच्या कोणत्या भल्यासाठी होती, असा त्या पाठवलेल्या तरुणाचा प्रश्न आहे। दोपहर का सामना हे हिंदी भाषिक वृत्तपत्र मराठी भाषा वाढीसाठी होतं का, असा प्रश्न आहे। 55 वर्ष प्रत्येक निवडणुकीत एकच प्रचार, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार। बिचारा मराठी माणूस घाबरून यांना निवडून देत राहिला। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली नाही, पण गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागला। मराठी माणूस मुंबई सोडून विरार, नालासोपारा, बदलापूरला पळाला। परप्रांतीय मात्र ह्याच मुंबईत नुसता स्थिरावलाच नाही तर मजबूत झाला। मग वाघासारखी सेना असताना हे सर्व का थांबू शकली नाही, असा प्रश्न त्या सगळ्यांसमोर पडतो आणि हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे तोच मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली। आता 15 वर्ष झाली मराठीची परिस्थिती तीच, उलट अजून बिकटच होत चालली आणि होतीये का नाही। दोन्ही पक्ष प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं का, मराठी मुलांना हे नेते गुंडगिरी करायला लावतात। मराठी तरुण मार्गाला लागणं हे या दोन्ही पक्षांना परवडणार नाही, हेच या मागील सत्य आहे का, असा प्रश्न त्याचा आहे। मराठी मुद्दा निकालात निघाला तर या दोन्ही पक्षांकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नसणार, हेही एक सत्यच आहे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या यूपी बिहारीच्या नेत्यांनी इथल्या मुंबईतल्या तेकडून आणलेली सगळी लोक त्यांनी इथं कामाला लावली, त्यांना सेट केलं। म्हणून मी तुम्हाला मागायची परवा म्हटलं ना, जोपर्यंत मराठी पोरांनो तुम्हाला कोण सेट करत नाही तोपर्यंत तुमचा बाप आणि तुमचा नेता कोणी नाही, एवढं लक्षात ठेवा। आज मुंबईमधली एकही बाजारपेठ अशी नाही की जिथे मराठी माणसाचं वर्चस्व आहे। मराठीसाठी गळा काढणारे हे कुटुंब एकही मराठी शाळा वाचवू शकले नाही। दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्यात म्हणून आंदोलन करणाऱ्यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापतात मराठी पाट्या करणारे, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याने लिहून पाठवल्यात। एक शहर म्हणून तेथील नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठादार हा आज 95% परप्रांतीय आहे।
आणि केवळ त्यांच्यामुळेच आज मराठी माणसं आपले सण साजरे करतायत, आपल्या पोटासाठी लागणारं अन्न धान्य खरेदी करतायत, कारण या सर्व प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करण्यास मराठी माणूस पूर्णपणे असमर्थ आहे. आजचा मराठी तरुण नक्की करतोय काय? एक वर्ग जो हुशार आहे, उच्च शिक्षित आहे, तो उठतो आणि परदेशात जातो. दुसरा वर्ग जो मध्यम शिकलेला आहे तो याच परप्रांतीयांकडे नोकरी करतोय. त्यातलाच काही वर्ग हा याच कुटुंबाची गुलामी करतोय. बाकी फार मोठा वर्ग या दोन्ही पक्षांच्या कार्यालयात आपला अमूल्य वेळ वाया घालवतोय, तर अनेक तरुण दारू पिण्यात व्यस्त. मग नक्की चुकतोय कोण? परप्रांतीय का मराठी तरुण? पण बेरोजगार मराठी मुलांचा वापर करून दोन्ही नेते आपलं दुकान मात्र मस्त चालवत आहेत आणि इतरही पक्ष हेच सत्य. म्हणजे त्यांनी इतरही पक्षांना सांगितलं, म्हणजे कोण? हे बाकीचे भारतीय जनता पार्टी इकडचे तिकडचे सगळे. हेच विदारक सत्य आहे. विचार करा. सगळ्यात महत्त्वाचा मी तुम्हाला प्रश्न परवाही केला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, तो असा की हे किती किलोमीटर, 1000 किलोमीटरवरून इथं आले, त्यांच्या नेत्यांनी त्यांना बरोबर दुकानं काढून दिली, इडलीचे गाडे टाकून दिले, त्यांना नोकरी लावली, त्यांनी सगळ्या गोष्टी सेट करून ठेवल्या, म्हणून हे परप्रांतीय आज तुमच्या डोक्यावरती नाचतायत. तुम्ही भाषेसाठी फक्त लढत बसलात. अरे तुम्हाला लढायला लावलं जाते, लक्षात ठेवा. फक्त मराठी भाषेत तुम्हाला गुंतवलं जाते, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहणार, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला केल्या जात आहेत. ही हिंदीची सक्ती बरोबर कशी काय या महानगरपालिकांच्या पुढेच लावली? कशासाठी? म्हणून काय याच्या मागे सगळ्या गोष्टी शिजत आहेत? काय नक्की हे राजकारण आहे? मराठी तरुणांच्या हाताला जर काम मिळणार नसेल, जर कोणतीही गोष्ट होणार नसेल, तर काय आपला उपयोग? काय आपण यांच्या मागे फिरायचं? आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपल्याला स्वायत्त जर बनवायचं असेल, स्वतःची ताकद वाढवायची असेल, तर आपल्या हाताला काम पाहिजे. आपल्याला मार्ग दाखवणारी लोक पाहिजेत. आपल्याला मार्गावरती वाटोळं करणारी लोक नाही पाहिजेत. भाषा, मी तुम्हाला जसं म्हटलं, भाषा ही भाषाच आहे. राज ठाकरे गेले, उद्धव ठाकरे गेले म्हणून मराठी भाषा कायमचीच संपेल अशी नाही. 700 वर्षांपासून चालत आलेली मराठी भाषा लक्षात घ्या की तशीच्या तशी जिवंत राहील. तिला कोणीही हात लावू शकत नाही. 700 वर्षापूर्वी का मराठीसाठी आंदोलन करणारे लोक होती का? पण टिकलीच ना. भाषा कुठेही संपत नसते. संपतो तो तिथला स्थानिक माणूस, मराठी माणूस. मी तुम्हाला वारंवार हेच सांगतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, मराठी माणसांनो, तुमच्यासाठी कोण लढतंय, तुमच्या भाषेला आवाज चढवतंय राजकारणासाठी, म्हणून त्याच्या मागे फरफटत जाऊ नका. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या भाकरीची, तुमच्या पोटाची सोय जो माणूस करणार नाही ना, त्याशिवाय या नेत्यांच्या नादाला लागू नका. कारण मराठी माणसाची उन्नती मराठी माणसामुळेच खुंटली आहे, एवढं फक्त लक्षात घ्या आणि हेच खरं सत्य आहे.